आम्ही सर्वजण या ठिकाणी हरिश्चंद्रगड बघण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। अतिशय दुर्मिळ आणि पुरातन असं मंदिर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं। मंदिराची रचना सांगायची जर ठरली तर मंदिर हे नांगर शैलीमध्ये आपण बघू शकता। हे पूर्ण नांगर शैलीमध्ये मंदिर बनवलेलं आहे। 10 ते 11 ह्या काळखंडामध्ये ह्या मंदिराची निर्मिती केल्या गेलेली आहे। या मंदिराच्या खाली अजून एक गुहेमध्ये मंदिर आहे। त्या ठिकाणी शंकरांची पिंड आहे। पूर्वी त्या मंदिरामध्ये 4 खांब होते, त्यापैकी 3 खांब हे मोडलेले, आज ते जीर्ण होऊन आपल्याला दिसत नाही त्या ठिकाणी। परंतु संपूर्ण मंदिर ते खास पाहायचं असेल तर पूर्ण मंदिर हे एका खांबावर आपल्याला आधारित दिसतंय। त्या ठिकाणी त्या 4 खांबांची आख्यायिका सांगायची जर झाली तर आपल्या हिंदू धर्मामध्ये 4 युग होऊन गेले। त्या 4 युगांचा आश्रय घेऊन ते मंदिर त्या ठिकाणी बनवलेलं आहे। आणि हा परिसर खूप असा पाहण्याजोगता आहे। आणि त्यातली त्यात जर आपण श्रावण महिन्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये या ठिकाणी जर आलो तर खरोखर असं वाटतं का हे ठिकाण म्हणजे निसर्गाला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे। माणसाला या ठिकाणून अजिबात हालूशी नाही वाटत। या ठिकाणी वरती जर गेले तर त्यावेळेस पुरातन काळामध्ये जे लोक ट्रॅकिंगला यायचे या ठिकाणी 2-2, 3-3 दिवस ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी इकडं पाठीमागं खूप मोठ्या प्रकारची गुहा बनवलेली आहे। आपण आजच्या घडीला त्याला हॉटेल म्हणू शकतो किंवा राहण्याची व्यवस्था म्हणू शकतो। आमच्या पाठीमागं इथं हे 15 छोटी छोटी मंदिरं दिसतात। हे मंदिरं ब्राह्मण देवतासाठी, ब्राह्मण देवतांना पूजा करण्यासाठी किंवा त्यांचा काय विधी असेल तो करण्यासाठी बनवण्यात आली होती। या ठिकाणी एक छोटंसं तळ आहे। हे जे तळ आहे हे तळ सुद्धा एक खूप मोठं आश्चर्य आहे। हा परिसर जवळपास समुद्र सपाटीपासून 1600 मीटर उंचीवर आहे। आणि हा एवढ्या उंचीवर असल्यानंतरही या ठिकाणी आपल्याला पाण्याची कमतरता 12ही महिने दिसत नाही। या ठिकाणी कायमस्वरूपी अशा पद्धतीचं पाणी हे 12ही महिने असतं। आणि आता यानंतर आमचा प्रवास पुढे आमच्या दक्षिण बाजूला कोकण कडा आहे आणि तो आम्हाला कोकण कडा बघण्यासाठी आता यानंतर जायचं आहे। धन्यवाद।